कुंभ राशीच्या लोकांसाठी जून 2025 हा महिना आर्थिक दृष्टीने स्थिरता देणारा ठरणार आहे. त्याचबरोबर नवीन जबाबदाऱ्या सुद्धा कुंभ राशीला जून महिन्यामध्ये मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिकांसाठी हा महिना फायदेशीर असणार आहे. कुटुंबामध्ये सुद्धा जे जुने वाद आहेत ते मिटण्याची शक्यता आहे. आणखीन कुठल्या महत्त्वाच्या घटना जून महिना कुंभ राशीसाठी घेऊन आलाय? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या स्वभावातलं खास वैशिष्ट्य म्हणजे यांची स्वतंत्र विचारसरणी. कुंभ राशीचे लोक कोणत्याही चौकटीत अडकणारे नसतात. ते स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात. समाजात काहीतरी सकारात्मक बदल घडून यावा असं त्यांना वाटत असतं आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. एकंदरीतच मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्याकडे असतो. कुंभ राशीचे लोक चांगले मित्र असतात, पण कधी कधी भावना व्यक्त करण्यात मात्र कमी पडतात. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, नवीन नवीन कल्पना या सगळ्या गोष्टींमध्ये यांना रस असतो. नाविन्याची ओढ असते. त्यांची वागणूक अनेकदा इतरांना समजत नाही, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास या गोष्टी इतरांना आकर्षित करतात. आता बघूया जून महिन्यामध्ये कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे. जून महिना आर्थिक दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांना स्थिरता देणारा असणार आहे. एखादी जुनी गुंतवणूक परतावा देऊ शकते. घरातील किंवा व्यवसायातील खर्च अचानक वाढू शकतात. त्यामुळे खर्चाचं व्यवस्थापन होणं आवश्यक आहे. कुठल्याही मोठ्या गुंतवणुकीसाठी मात्र हा काळ फारसा योग्य नाही, पण सारासार विचार करून नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला आर्थिक सल्ला जर द्यायचा झाला तर खर्च करताना प्राधान्यक्रम ठरवा. अनावश्यक खरेदीपासून दूर राहा. आता बघूया करिअर कसं असेल कुंभ राशीच्या लोकांचं. नोकरी करणाऱ्यांसाठी काहीसे संमिश्र परिणाम मिळू शकतात. नवीन जबाबदाऱ्या त्यांना नोकरीत मिळतील, परंतु त्या आपल्या क्षमतेबाहेर वाटू शकतात. वरिष्ठांच्या अपेक्षा तुमच्याकडनं वाढलेल्या असतील. सहकाऱ्यांशी काहीसे मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथे संयम ठेवावा लागेल. नोकरीमध्ये तुम्हाला संयम ठेवावा लागेल, शांततेने निर्णय घ्यावे लागतील आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये अनावश्यक चर्चा टाळा आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून लांब राहा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना काही प्रमाणात फायदेशीर राहील. जुन्या क्लायंटकडून सुद्धा चांगले व्यवहार होतील. नवीन व्यवहार करताना योग्य कागदपत्रांची तपासणी करणं मात्र आवश्यक आहे. एखादा नवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार कराल, पण योग्य वेळ येईपर्यंत थांबा. भागीदारीच्या व्यवहारामध्ये स्पष्टता ठेवलेली बरी. कौटुंबिक बाबतीत सांगायचं झालं तर कुटुंबात जर काही जुने वाद असतील तर ते मिटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील, परंतु थोडीशी गैरसमजूत होऊ शकते. सुसंवाद साधून गैरसमज दूर करावा. लहान भावंडांशी खास करून संवाद साधावा लागेल आणि संवाद साधून सगळे गैरसमज दूर करावे लागतील. ऐकून घ्या. प्रतिसाद देताना शब्दांचा नीट विचार करून शब्द निवडा. उत्तम संवाद कौशल्याने होणारे वाद मिटू शकतात. विद्यार्थ्यांसाठी मात्र जून महिना सकारात्मक असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना अनुकूलता मिळेल. आरोग्य मात्र थोडंसं नरम गरम राहील. म्हणजेच काय तर शरीरात थोडा अशक्तपणा जाणवू शकतो. त्यासाठी योग्य आहार घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हाडं आणि त्वचा यांच्याशी संबंधित विकार जाणवले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तणावाशी संबंधित समस्या सुद्धा जाणवू शकतात, म्हणून मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यात ज्या काही अडचणी जाणवतात त्यासाठी ते काही खास उपाय करू शकतात. ते कुठले उपाय आहेत ते बघूया. सुरुवातीला म्हटलं तसं कुंभ राशीचा स्वामी आहे शनी ग्रह आणि म्हणून शनीशी संबंधित उपाय कुंभ राशीच्या लोकांनी केले तर त्यांना फायदा होतो. त्यात आता कुंभ राशीची सध्या 7.5 सुद्धा चालू आहे. 7.5चा शेवटचा टप्पा चालू आहे, पण त्यामुळेच काही ना काहीतरी अडचणी तुम्हाला जाणवत असतील तर त्यासाठी तुम्ही उपाय करू शकता. काय उपाय करायचे? दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना तेल अर्पण करायचं. त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र किंवा काळी उडदाची डाळ किंवा लोखंड या गोष्टींपैकी कुठल्या तरी एका गोष्टीचं दान करावं. जसं तुमच्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे महिन्यातनं एखाद्या शनिवारी जरी तुम्ही दान केलं तरी त्याचा लाभ तुम्हाला होईल. त्याचबरोबर मंत्र जप रोज करायला हवा. कुठला मंत्र जप करायचा? शनी महाराजांच्या मंत्राचा जप तुम्ही रोज करू शकता. ओम शन शनेश्वराय नमः हा तो मंत्र आहे. किंवा अगदी काहीच नाही जमलं तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. कारण शनी महाराजांचं आराध्य दैवतच भगवान शिवशंकर आहेत.
त्याचबरोबर गरजूंना मदत करा, विशेषतः वृद्ध आणि अपंग व्यक्तींना तुमच्याकडनं होईल तशी मदत, सामाजिक सेवा नक्की करा. 7.7मध्ये या गोष्टी केल्या तर निश्चितच 7.7ची तीव्रता कमी होते. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.